नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर गेल्या भागात आपण पाहिलं, दस काकडे सरांच्या फिरंगी या कादंबरीच्या गेल्या भागात आपण पाहिलं की मेजर टेनिसनची तिथून बदली झाली आहे. त्याच्या जागी मेजर रोज हा शिवाच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिश सरकारतर्फे पाठवण्यात आलाय. शिवाचं मुख्य ठाणं जुन्नर आणि त्याच जुन्नरमध्ये आता मेजर रोजने आपली छावणी उभी केली आहे. शिवाच्या मनात आहे की या छावणीवर सरळ हल्ला करायचा आणि रोजला नेस्तनाबूत करायचं. पण बघूयात पुढे नेमकं काय घडतंय या जुन्नर गावात. ऐकूयात आजचा भाग. जुन्नरच्या श्रीमंत रामधन सावकाराच्या तरुण पोरींची लग्न निघाली. श्रीमंत रामधन तसा लखपती, अतिशय श्रीमंत सावकार, त्यात तो 100 एकर जमिनीचा खातेदार. 2च मुली त्याला. दोन्ही मुलींची लग्न एकाच वेळी निघाली. मुली पण 2 भावांना दिल्या. रामधनच्या घरात जशी 2 लग्न, तशी तिकडच्या घरातही 2 लग्न. समोरची पार्टी चाकणची. चाकणचा आनंदीलाल चांगला बडा सावकार. आजूबाजूच्या सर्व परिसरात त्याला नाव होतं. सरकारनं लोकांच्या भल्यासाठीच जणू त्याला नेमलेला होता. त्यांनी रामधन सावकाराच्या दोन्ही मुली आपल्या 2 मुलांसाठी ठरवल्या. संपूर्ण खर्च अर्थातच रामधन सावकाराचा होता. रामधन मुलींच्या अंगावर प्रत्येकी 50-50 तोळे सोनं घालणार होता. रामधनच्या तोलामोलानं तो वागणार होता. रामधन प्रत्येक जावयाला 25-25 हजार रुपये वरदक्षिणा देणार होता. सगळा थाट कसा श्रीमंती होता. जेवणाच्या पंक्ती सगळ्या गावासाठी होत्या. कुणीही यावं, जेवून जावं अशी कोतवालाला रामधननं सरळ दवंडीच द्यायला लावलेली होती. मेजर रोजची लष्करी छावणी जुन्नरलाच पडली, तर त्या संपूर्ण छावणीला रामधननी जेवणाचं निमंत्रण दिलं. पण मेजर रोज शिस्तीचा, कडक शिस्तीचा, त्याने ते जेवण नाकारलं. आपल्या फौजेला जेवणातनं काही देण्याचा रामधनचा डाव असेल तर. पण आनंदीलालने मेजर रोजला खूप आग्रह केला. त्यात आनंदीलाल पोलीस अंमलदार पीटरचा मित्र होता. चाकणला असताना आनंदीलालने पीटरला आर्थिक मदत केलीच होती. दोघांची जेवणंही एकत्र व्हायची. आनंदीलाल चांगला सावकार. त्याला चोर दरोडेखोरांकडनं संरक्षण हवं असायचं, म्हणून तो पोलीस अंमलदारांशी सख्य जोडून होता. त्यासाठी तो खर्चही करायचा आणि मग त्यांच्याकडनं त्या बदल्यात संरक्षण मिळवायचा. ही त्याचं व्यापारी कौशल्य होतं. जुन्नरला शिवाने आपली प्रतिसरकारचं केंद्र केलं होतं. त्याच्या कर्तृत्वाचा पसारा वाढला होता. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळपर्यंत तो पसरलेला होता. त्याला आर्थिक मदत खूप हवी असायची. लोक त्याला भरभरून देत होते. काही सावकार, मारवाडी, श्रीमंत शेतकरी त्याच्या कार्याला मदत करत होते. पण फिरंगी सत्तेला मदत करणारेही होते. त्यात हा रामधन होता. तो प्रतिसरकारला मदत करणं शक्यच नव्हतं, कारण त्याला फिरंगी सरकारच बरं वाटत होतं. आनंदीलालही त्यातलाच. गावातल्या लष्करी ठाण्यांशी आणि पोलीस ठाण्यांशी हे दोघंही संपर्क साधून असायचे. आपली संपत्ती टिकवून धरणं, तिच्यात वाढ होणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं. घोडेगावकर पाटलासारखी या दोघांची विचारसरणी. देशी लोकांपेक्षा त्यांचा फिरंगी लोकांवर जास्त विश्वास होता. म्हणूनच यांच्या लग्नाची खबर शिवाला होती. खबर काय, तशी गावोगाव झालेली होती. शिवाला काही त्या लग्नात जेवायचं नव्हतं. त्याला फक्त त्यांच्या श्रीमंतीला थोडं कमी करायचं होतं. त्यांची श्रीमंती फुटली म्हणून ते काही भीक मागणे एवढे गरीब होणार नव्हते. त्यांची 100 एकर जमीन ती कोणी चोरू शकणार नव्हतं. हजारो लोकांना एकाच वेळी जेव घालणारे ते श्रीमंत. त्यांना घरी चोरी झाली तरी 2 वेळच्या जेवणाची चिंता पडणार नव्हती. शिवा, आनंदीलाल इकडं आपले वऱ्हाडी लोक लग्नाला घेऊन आलाय. त्याच्या वाड्याला तिकडं फक्त कुलूप लागलंय. त्या वाड्यावर फक्त पहारेकरी आहेत आणि फिरंगी पोलीस आहेत. तेव्हा आपण जाऊन तो वाडा लुटायला काय हरकत नाही, मार्तंडा बोलला. ही गोष्ट खरी होती. आनंदीलाल 2 मुलांच्या लग्नानिमित्तानं चाकणवरनं जुन्नरला आलेला होता. वाड्यावर पहारा बसवून आला होता.
वाड्यात त्यांनी त्याची विकलांग असणारी म्हातारी आईसुद्धा ठेवलेली नव्हती. कारण तिला वाड्यात ठेवायचं म्हणजे तिच्या सेवेला कोणाला तरी ठेवावं लागणार. त्यात नोकर माणूस किंवा एखादी कुणबीन ठेवावी तर वाडा उघडा ठेवायला लागणार. मग त्यांच्यावर अख्खा वाडा कसा काय सोपवायचा? त्यापेक्षा विकलांग म्हातारी लग्नालाच घेऊन गेलो तर काय वाईट आहे? राहील एखाद्या खोलीत पडून, खाईल तिथं भाताचे 2 घास, मग बसेल खोकत नाही तर झोपत. लग्न 2 दिवस चालणार होतं. पहिल्याच दिवशी वाडा फोडला तर आनंदीलाल इकडे जुन्नरला सावध होणार होता. रामधनसुद्धा त्याच वेळी सावध होणार होता. वाडा लुटला गेलाय हे आनंदीलालपर्यंत जाऊ देणं योग्य नव्हतं. काय करावं? घमा देसलेनं ती जबाबदारी घेतली. त्यांनी वाड्यावरचा पहारेकरीच फोडायचं ठरवलं. वाड्याला भुयार होतं. त्या भुयारातून प्रवेश करायचा, वाड्यातला सगळा खजिना लुटून न्यायचा. वाड्यावर पहारा चालूच राहणार होता. खजिना आतनं भुयारातून नेला जाणार होता. त्या पहारेकऱ्याला घमानं बक्षिसाचं गाजर दाखवलेलं होतं. आनंदीलालचा वाडा पहिल्याच रात्री शिवाच्या क्रांतिकारकांनी काहीही आवाज होऊ न देता धुवून काढला अक्षरशः. सावकारकीची त्याची कागदपत्रं पोत्यात भरली, माळशेज घाटाच्या जंगलात नेऊन जाळून टाकली. चांदी सोन्याची भांडी, दागदागिने, पैसा अडका, चांगला रोकड मिळालेला होता. पहारेकऱ्यांसाठी असलेला शस्त्रसाठासुद्धा हाती लागलेला होता. आता मुख्य लक्ष होतं रामधनच्या मुलीचं लग्न. या श्रीमंत लग्नाची बातमी बहिरूला पण लागली बरं का, मार्तंडने आवाज दिला. मार्तंडाच्या आवाजानं शिवा आणि प्रतिसरकारचे सगळे जवान सावध झाले. भैरू येणार तर पूर्ण सामर्थ्यानं येणार, पण तो लग्न कार्यात येणार नाही ही सूर्यप्रकाशा एवढी स्वच्छ गोष्ट होती. लग्न लागल्यानंतर दोन्ही नवऱ्या नवरदेवा संगती जाणार तेव्हा अवसरी घाट नाही तर खेडच्या घाटात तो वऱ्हाडी गाठणार, त्यांची कोंडी करणार, लुटमार करणार. सावकारा घरचं लग्न म्हणजे त्यांच्यातल्या वऱ्हाडी बायका दागदागिन्यांनी मढलेल्या, नवऱ्या नवरेसुद्धा दागिन्यांनी सजलेले, नवरीकडच्या बापाकडनं रोख मिळालेला पैसा अडका, चांदी तांबं पितळेची भांडी, मजबूत लूट मिळणार होती. मग आपण काय अवसरी घाटातच हल्ला करायचा का? घमा देसले बोलला. अरे मागच्या वेळी आपल्याला त्या भैरूनी 5 लाखाला गांडा घातलाय. मग ह्यावेळी आपण त्याला गांडा घालू की कसा? शिवा यावेळेला काही बोलला नव्हता. तो फक्त हसला होता. काळोख पडला. रामधन आणि आनंदीलालच्या मुलामुलीची लग्न थाटात पार पडली होती. लग्नानंतर जेवणाची पंगत बसली. बुंदी, जिलबी, मालपोहे, चांगला मसाला भात, तोंडी लावायला बटाटा आणि मोड आलेली मटका मिश्रित तिखट भाजी. मग काय, अहो अख्खं जुन्नर गाव पोट भरून जेवत होतं. जेवणं झाली की मग वऱ्हाडी मंडळी निघणार होती. नवरा नवरीची जोडी खास सजवलेल्या खिल्लारी बैलांच्या गाडीतून जाणार होती. त्यासाठी खास पोलीस बंदोबस्त होताच. पोलीस अंमलदार पीटर लग्नासाठी खास घोडेगाववरनं आलेला होता. त्याच्याच मदतीनं आनंदीलालनं पोलीस संरक्षण घेतलं होतं. शिवा आपल्याला पकडायला मिळेल हे सांगून त्यांनी मेजर रोजला पण जागं केलं होतं. त्यामुळे त्यांना काही लष्करी जवानांची पण मदत मिळाली होती. पोलीस आणि लष्करी संरक्षणातच आनंदीलालचा लवाजामा निघाला होता. अवसरी घाटात लग्नाचं वऱ्हाड आलं तेव्हा बराच काळोख झाला होता. रस्त्यानं जाणारी रहदारी कमी झाली होती. बैलगाड्यांच्या लोखंडी धावांचाच तेवढा रस्त्यानं आपटल्यामुळे आवाज होत होता. बैलाच्या गाडीत नवरा नवरी बसलेले होते. त्यांच्या दोन्ही बाजूला हातात बंदुका घेतलेले राखणदार. मागं पुढं 7-7, 8-8 गाड्या, त्यांच्यात माणसं भरलेली. भैरू रामोशी दबा धरून बसलेला होता. त्याच्या खबऱ्यानं रामधन सावकार आणि आनंदीलाल सावकारांच्या श्रीमंत लग्नाची खबर दिलेली होती. अवसरी घाटाच्या मध्यभागी गाड्या आल्या आणि भैरूनी शीळ मारली. ती ओळखीची शीळ कानी पडताच सगळे रामोशी गाड्यांवर तुटून पडले. नवरा नवरीच्या गाडीकडे स्वतः भैरू पळाला. त्याला नवरीच्या अंगावरील आणि कलवरीच्या अंगावरील दागिने ओरबडून काढायचे होते. तो सरळ गाडीतच चढायला लागला, पण गाडीत त्याला चढू द्यायच्याऐवजी त्याला जबऱ्या ताकदीनं रस्त्यावर फेकून देण्यात आलं.
गाडीतनं त्याच्या अंगावरच उडी पडली आणि शिवाच्या सशस्त्र क्रांतिकारकांनी आवाज दिला, शिवा झिंदाबाद, प्रतिसरकार झिंदाबाद. भैरू रामोशी आपल्या लोकांना तीच घोषणा द्यायचा. हाणामाराचा इशारा झाला. एकच धुमश्चक्री उडाली. भैरू रामोशीच्या टोळीला ती नेहमीची गर्जना करताच आली नाही. भैरू रामोशीची टोळी चक्रावली. लग्नाच्या वऱ्हाडाच्या हाती बंदुका कशा, त्यात बायका पण बंदुकीच्या तयारीत. त्यांनी धाड बार ठोकले. बघता बघता 15-20 रामोशी पडले आणि भैरू रामोशी गाडीच्या पुढे टाकला गेला. त्याच्या अंगावरनं चांगल्या ताकदीचे बैल नेले गेले. पाठीवरनं बैलाची गाडी घातली गेली. नवरीचा वेश घेतलेला चिमा मुंडावळे आणि लुगडं टाकून भैरू पुढे बंदूक घेऊन उभा राहिला. दगा 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 भैरू किंचाळला. आपल्या टोळीचा नाईक दगा दगा ओरडतोय म्हटल्यावर बाकीचे रामोशी सावध झाले, पळायला लागले. गोळ्या घालून ते पाडले गेले. भैरू दोरखंड आणि साखळ्यांनी जखडून गाडीत टाकला गेला. वाघुरात अडकलेल्या सिंहागत त्याला गाडीच्या चाकात बांधला गेला. सरजा गाडी जाऊ दे अवसरीच्या भैरूबाच्या देवळाकडं. आपल्या टोळीचे लोक आहेत तिकडे. काय? शिवा जोरात म्हणाला. शिवानी मोहीम फते केली होती. भैरू रामोशी बरोबर जाळ्यात सापडला होता. आनंदीलाल आपल्या लग्नाच्या गाड्या घेऊन येणार म्हणजे आपण सगळं वऱ्हाड लुटणार असं भैरूला वाटलं. शिवानं आपल्या काही टोळीवाल्यांना बायका केलं, काही पुरुष त्यांच्या हातात सरळ बंदुकाच देऊन टाकल्या. अंगावर घोंगडी पांघरलेली. त्या घोंगडीच्या आत बंदुका आणि फरशी लपवलेल्या. बंदुकीच्या गोळ्या संपल्या की फरशीनं सरळ भैरूची माणसं तोडायची होती. दया माया नाही. स्वातंत्र्यानं भारलेली गावोगावची तरुण मंडळी शिवानं नुसता हुकूम केला तर गोळा होत होती. गावोगावच्या तालमीतून आखाड्यातून नुसता एखादा खबऱ्या गेला तर शिवा सांगेल तिथे ही तरुण मंडळी बैलगाड्या, घोडी, हत्यारं घेऊन हजर होत होती. आज शिवाला त्याचा प्रत्यय आलेला होता. शिवा झिंदाबाद, प्रतिसरकार झिंदाबाद हा आवाज देत भैरू रामोशी गावोगाव दरोडे घालत होता, गावकऱ्यांना लुटत होता. पण आज भैरू रामोशीची टोळीच लुटली गेली होती. त्यातले निम्मे गारद झाले, काही जखमी झाले, पकडले गेले. जे पकडले गेले त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गोळ्या घालून घोड्यासकट पाडलं गेलं. भैरूच्या टोळीतले मारले गेलेले रामोशी बैलगाड्यात टाकले गेले. जखमी झालेल्यांनाही गाडीत टाकलं गेलं. तोडलेल्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्या गाडीत टाकाव्यात आणि गाडी लाकडाच्या वखारीकडे न्यावी, तसं ते सगळे भैरू रामोशी टोळीवाले नेले गेले. भैरूला चांगलाच इंगा दाखवला गेला होता. भैरूला तोडीस तोड असा सामना दिला गेला होता. त्याची हड्डी नरम केली गेली होती. रामधन आणि आनंदीलालच्या लग्नाचं वऱ्हाड लुटणं आता काही तेवढं कठीण नव्हतं. हे बघा मित्रहो, वऱ्हाडातल्या कुठल्याही माय बहिणीच्या अंगाला हात लावायचा नाही. हा आपण कोणी स्त्रीने दागिने लपवायचा प्रयत्न केला तर मग काय करायचं? हे बघा, दरोडा पडला की कुठलीही स्त्री सगळ्यात आधी आपल्या शीलाला जपत असते. दागिने ती तुच्छ लेखत असते अशा वेळेला, कारण त्यावेळी तिचं शील हा तिचा दागिना असतो. तो लुटला जाऊ नये याकडे तिचं जास्त लक्ष असतं. शिवानी सर्जाला स्पष्ट करून टाकलं. शिवाच्या त्या स्पष्टीकरणानं साऱ्या क्रांतिकारकांनी त्याला लगेच मानलंच होतं. नेता हवा तर असा, नाईक असावा तर असा समंजस. शिवा, शीलाला दागिने मानणाऱ्या स्त्रिया आहेत, पण तरीही काही स्त्रिया दागिने लपवायचा प्रयत्न करतातच. मार्तंडनं आपला अनुभव सांगितला. तरीसुद्धा तिची बेइज्जत होणार नाही अशा प्रकाराने तिच्याकडनं दागिने काढून घ्यायचे. तिला हात जोडून विनंती करायची. स्वातंत्र्यासाठी म्हणून तिची ती देणगी मागून घ्यायची. असा हा शिवा, स्त्रीच्या इज्जतीला जपण्याचा प्रयत्न करणारा. नाशिक पुणे रस्ता आता मुक्त होता. अवसरीच्या घाटात वऱ्हाड लुटणं आत्ता ठीक नव्हतं. मंडळी आता खेडावर त्याला गाठायचा. खेडाच्या घाटात वऱ्हाड आरामात लुटायचं. शिवानी आपला निर्णय बदलून टाकला. शिवाच्या त्या निर्णयानं मार्तंडा, घमा, चिमा, सर्जा चकित झाले होते. खेडचा घाट बराच लांब होता. त्यापेक्षा त्यांना हा घाटच बरा वाटत होता.
आता वऱ्हाड येईपर्यंत आराम करता येईल, शिवाय घोड्यांनाही तोपर्यंत विसावा मिळणार होता. पण हा काही आरामाचा विसाव्याचा प्रश्न नव्हता. भैरूसारख्या अट्टल रामोशी दरोडेखोराला शिवाच्या क्रांतिकारकांनी अवसरी घाटात धूळ चारली, ही बातमी त्याचे पळालेले दरोडेखोर फिरंगी छावणीत दिल्याशिवाय राहणार नव्हते. पोलीस अंमलदार पीटर, मेजर रोज त्या बातमीनं सावध होऊन मगच अवसरी घाटाकडे येणार होते. रामधन आनंदीलालचं लग्न हे निमित्त होतं. अवसरी पेठ घाटातलं रस्त्यावर सांडलेलं रक्त, रामोशाच्या टोळीचं रक्त त्यांना कमटोरच्या उजेडात दिसणार होतंच. त्यामुळे ते सावध होऊनच वाटचाल करणार होते आणि खूप तयारीने ते चाकणपर्यंत येणार होते. शिवाच्या टोळीनं भैरू रामोशाच्या टोळीशी सामना केला आणि ते आता आपल्या सुरक्षित स्थळी गेलेत, ते आता परत येणार नाहीत या विचारानं पोलीस अंमलदार, लष्करी अंमलदार बेसावध राहणार होते. थोडासा पोलीस पहारा घेऊन ते मागे फिरणार होते. खेडच्या घाटापर्यंत यायचा त्रास ते घेणारच नव्हते. शिवाचं तो प्लॅन अमान्य करणारं कोणीच नव्हतं. त्याच्या विरुद्ध जाणारं कोणी नव्हतं. कारण शिवा जे करेल ते योग्य करेल हा विश्वास आता सगळ्या क्रांतिकारकांना पटलेला होता. सगळे मग खेडघाटाच्या रोखाने निघाले. सर्जाला तेवढा अवसरी घाटात अंदाज घेण्यासाठी ठेवलं गेलं. तो वऱ्हाडात मिसळणार होता. वऱ्हाडासोबत किती बंदोबस्त आहे याची सगळी बित्तम बातमी तो मिळवणार होता. खेडचा घाट एखादा मैल राहिला की तो इशारा देण्यासाठी वऱ्हाडातनं पुढे सटकणार होता. खेडच्या घाटात मार्तंडानं चंची खोलली होती. तो पानाला चुना लावत होता. त्याच्या पानासाठी घमा आणि चिमा बाजूला बसलेले होते. त्यांनाही त्याच्याकडनं पान घ्यायचं होतं. भीमानी सगळ्यांना पान दिलं, पण त्याआधी त्यांनी घमाला अडकित्यानं सुपारी कातरायला लावली तर चिमाला तंबाखू मळायला लावली. तोंडात पानं टाकल्यावर मार्तंडानं बिडी काढली तसा शिवा त्याच्यावर भडकला. म्हणाला, तुला सांगितलं ना मार्तंडा, मोहिमेवर असताना बिडी पेटवायची नाही. अरे त्याने काय होतंय? अरे अंधारात बिडी पेटलेली बघितली तर आपल्या जाळ्यात स्वतःहून येणाऱ्या सावजाला धोका कळणार नाही का? तो सावध होईल, मग सावध होऊन मागे पळणार नाही का तो? अरे भीतीमुळं सावध मागं कशाला पळते? तुला बांगड्या भरल्या होत्या, विसरलायस का तू? शिवानी त्याच्या मारवावरच बोट ठेवलं. मार्तंडाच्या तोंडातलं पान जागेवर फिरलं. त्याचा मुखरस त्याच्या नरड्यात गेला आणि त्याला ठसकाच लागला. त्या हॅरीला याद राहील असा झटका द्यायलाच पाहिजे. हॅरीची याद निघाली की मार्तंडा अस्वस्थ व्हायचा. तिने त्याच्या हातात बांगड्या भरल्या, त्याचा अपमान केलेला होता. मार्तंडा, तुला एक विचारायचं राहून गेलं रे, शिवा म्हणाला. त्या फिरंगीचा विषय असेल तर मला डिवचायचं नाही हा. नाही, तिने तुझ्या हातात बांगड्या भरल्या ना, त्यापैकी तुझ्या एका हातातल्या बांगड्या मी तुझं मनगट पकडलं म्हणून चुरल्या गेल्या. पण दुसऱ्या हातातल्या बांगड्या कुठे आहेत? त्या बांगड्या कुठे ठेवल्या आहेत तू? त्या मेजर टेनिसनच्या हातात भरल्या की. मार्तंडा कसा बसा बोलला. त्याच्या तोंडातल्या पानानं त्याला स्पष्ट बोलता येत नाहीये असं तो दाखवतोय असा अंदाज शिवानी बांधला. मार्तंडा, त्या टेनिसनच्या हातातल्या बांगड्या कासाराकडनं आणलेल्या होत्या. त्या फिरंगीनं भरलेल्या तुझ्या हातात तशाच राहिल्या होत्या. अरे मग त्या बांगड्या मी तुझ्याजवळ दिल्या होत्या ना मेजरला बांगड्या भरताना. मार्तंड तोंडातलं पान संपूर्ण थुंकून बोलला. नाही रे, त्या फिरंगीच्या बांगड्यांविषयी मला काय आठवतच नाही आहे. त्या टेनिसनला लुगडं चोळी निसायला दिलं, त्याला बांगड्या भरल्या, पैंजणं घातली. पण तुझ्या हातात त्या फिरंगीनं भरलेल्या बांगड्या होत्या त्यावेळी. अरे तुला का त्या फिरंगीच्या बांगड्यांची काळजी? घमा देसले पण हसत हसत म्हणाला, मी बी तेच म्हणतोय, याला का त्या फिरंगीच्या बांगड्यांची काळजी पडली? काय शिवा, त्या फिरंगीत काय तुझा जीव बी गुतला का काय? चिमानं हसत हसत चिमटा घेतला. हे बघा, मी स्वातंत्र्यवादी आहे. मी स्वदेशीची चळवळ जपणार आहे. फिरंगी माणसाशी वैर धरणार आहे मी. त्या फिरंगीशी मी काय जीव गुंतवावा सांग बरं? शिवाचं बोलणं खरं होतं. तो प्रखर स्वातंत्र्यवादी होता, स्वदेशाचा अभिमानी होता. त्याला फिरंग्यांचा तिरस्कारच होता. मग तो त्या फिरंगी हॅरीत जीव कशाला गुंतवेल?
घोड्याच्या टापांचा आवाज शिवानं जमिनीला कान लावून ऐकला. सर्जाच्या घोड्याच्या त्या टापा. शिवा उठून उभा राहिला. त्याने इशारा दिला, खबऱ्या येतोय, सावध व्हा. सर्जा आला. त्यांनी खबर दिली. खबर शिवाच्या कल्पनेपेक्षा वेगळी निघाली होती. पोलीस अंमलदार पीटर आपली पोलीस कुमक घेऊन आनंदीलालच्या बरोबर होता. त्याचे चांगले 10-15 पोलीस सशस्त्र होते. वराडाच्या दोन्ही बाजूनी ते घोड्यावर बसून येत होते. वराडाच्या पुढे स्वतः पोलीस अंमलदार पीटर घोड्यावर बसून येत होता. रिव्हॉल्वर तयार ठेवून तो येत होता. आणि तो मेजर रोज, त्याचं काय? नाही, त्याने पीटरला सांगितलं का मी शिवाच्या बंदोबस्तासाठी आलोय, मी काय वराडाच्या संरक्षणासाठी आलेलो नाही. लय कडक माणूस आहे राव तो. सर्जानं पीटरची आज्ञा सांगितली. वराडाची गडबड दिसायला लागली तेव्हा शिवाने सगळ्यांना वराडाची घाटात कोंडी करायला सांगितलं. घाटात कोंडी करा, पण लक्षात ठेवा कुणीही तरुण स्त्रीला हात लावायचा नाही. त्यांच्या हाताने त्यांना दागिने काढायला लावायचे. पायातली पैंजणं, तोडे, साखळ्या त्यासुद्धा त्यांना काढायला लावायच्या. पण त्यांच्या हातातल्या बांगड्या निघत नसतील तर, आणि पायातले तोडे ते बी निघत नसतील तर? मार्तंडा, तू काय आज पहिल्या धारेची दारू ढोसलीस का काय? मी दारू ढोसली. त्या फिरंगीने पाजले मला दारू. बोल, तुला काय बोलायचं ना, आणखीन बोलून घे. मार्तंडाशी आणखीन वाद घालून उपयोग नव्हता. शिवा गप्प राहिला. त्यांनी वराड लुटण्याच्या सूचना दिल्या आणि त्याने आपल्या पाठीशी असलेली बंदूक आणि गळ्यात अडकवलेली काडतुसांची माळ चाचपली. खेडच्या घाटात वराड बरोबर मध्यभागी आलं तेव्हा चारही बाजूनी चांगला धडाका उडाला. वराडापुढं घोड्यावर असणारा पोलीस अंमलदार पीटर आपल्या दंडाची बेटकुळी धरून घोड्यावरनं खालीच पडला. त्याच्या दंडाची चांगली चाळण झालेली होती. त्याच्या पाठोपाठ दोन्ही बाजूनी असणारे पोलीस धडाधडा जखमी केले गेले. आनंदीलाल तर बैलगाडी थांबली होती ना, त्या बैलगाडी खाली जाऊन लपला. त्याच्या खिशात लग्नात मिळालेला पैसा होता. चांगला 50,000चा माल होता. नवऱ्या, नवरदेव, त्यांच्या काही कलवऱ्या, मावश्या, काक्या सगळेजण दागिन्यांनी मढलेले होते. दागिने काढून द्या सगळ्याजणी. सगळ्या तरुण आणि प्रौढ बायकांना शिवानं एका रांगेत उभं केलं आणि आवाज दिला. आणि हे बघा, पुरुषांनी आपापल्या खिशातले पैसे, बोटातल्या अंगठ्या, गळ्यातल्या सोनसाखळ्या टाका इथं. घमाने आवाज दिला. पोलीस अंमलदार, त्याचे साथीदार असलेले पोलीस सगळ्यांना पकडण्यात आलं. त्यांना गोळ्या चालवण्याची ना संधीच मिळाली नाही. त्यांना एका रांगेत उभं केलं गेलं. चिमा सर्जानं त्यांना काठ्या घातल्या होत्या. गुराची दावण बांधावी ना तसं त्यांना बांधलं होतं. शिवाचे चांगले 50 तरुण. तेवढ्यापुरे पोलीस अंमलदार पीटर काय करू शकणार होता? तरुण प्रौढ स्त्रियांनी आपापले दागिने रस्त्यात टाकलेल्या घोंगडीवर टाकून दिले. पुरुषांनीही आपले पैसे, अंगठ्या, सोन्याची चांदीची कडी, सोनसाखळ्या काढून दिल्या. पुरुषांच्या रांगेत आनंदीलाल दिसेना. तेव्हा शिवानी त्याला आवाज दिला. हवेत बंदुकीचा बार टाकला आणि वर सांगितलं, नोटांची बंडलं टाकली नाहीत तर आनंदीलाल तुला गोळ्यांनी उडवलं जाईल. खेडच्या घाडाखाली रात्रीच फेकून दिला जाईल. सकाळपर्यंत लांडगा तरच तुझा मांससुद्धा जागेवर ठेवणार नाही. खेडघाटात रात्रीचे वाघसुद्धा फिरतात ही माहिती असणारा आनंदीलाल बैलगाडीच्या खालनं बाहेर निघाला. रस्त्यावर आला. त्यांनी आपल्या गुडघ्यापर्यंत लांब असणाऱ्या कोटाच्या खिशात हात घातला. नोटांची बंडलं त्या घोंगडीवर टाकून दिली. मग तो हात जोडत बोलला, शिवा, शिवा, वंदे मातरम, शिवा, जय हिंद, जय हिंद. आनंदीलाल, अरे हे तू फिरंगी अंमलदाराच्या पुढे बोल की. तुझ्या वाड्यावर मी कधी दरोडा घालायला येणार नाही, पण तू फिरंग धार्जिणा म्हणून एवढं केलंय मी. तू तुझ्या वाड्यावर गेलास ना तर आणखीन पुढची बातमी कळेल तुला. आनंदीलालचा आवाजच गेला. मुलींच्या, बायकोच्या, मुलाच्या अंगावरचे सगळे दागिने गेले. त्याला चांगली फोडणी बसली होती. कल्पनेपेक्षाही जास्त सोनं, चांदी आणि पैसा मिळाला होता. शिवा आनंदीलालला म्हणाला, तुझा आता वरात चांगली गाजव लग्नाची. पाहिजे तर तुझ्या संरक्षणाला माझे लोक पाठवतो. अरे आम्हाला वाटत होतं तो भैरू रामोशी येईन दरोडा घालायला, पण तू तर त्याच्यावर पण मात केली. आता तो आम्हाला लुटायला आला तर त्याला आमच्याकडनं मिळणार आहे काय? आमच्या प्राणाशिवाय आमच्याकडं आहेच काय आता?
आनंदीलाल हताशपणे म्हणाला. आनंदीलालची कीव करावी असा तो नव्हता. एक नंबरचा पक्का व्यापारी होता तो. पोलिसांच्या काढण्या शिवा काढायला लागला तर पोलीस अंमलदार बायकांची रांग बघत म्हणाला, आनंदीलाल, माझी हॅरी तुझ्या पोरी बरोबर दिसत नाही मला. शिवानं बायकांची रांग लावली तेव्हाच हॅरी नव्हती. पीटर तर म्हणत होता ती मुलींच्या बरोबर होती. मग ती गेली कुठे? हो, मगाशी ती माझ्यासारखी दुसऱ्या बैलगाडी खाली लपलेली होती तुमची हॅरी, आनंदीलाल म्हणाला. शिवानं पीटरनं सगळ्या बैलगाड्यांखाली बघितलं, हॅरीला हाका मारल्या, पण हॅरीचा काहीही पत्ता नव्हता. शिवाची बुद्धी भ्रष्ट झाली होती. शिवाने आपल्या साथीदारांकडे बघितलं. साथीदारात मार्तंड नव्हता. शिवाला मार्तंडाचाच संशय आला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दस काकडे लिखित फिरंगी या कादंबरीचा आजचा भाग. आजच्या भागात आपण बघितलं की शिवानं भैरूची टोळी तर नेस्तनाबूत केलीच, पण हा लग्नाचा वराडाचा खजिना मात्र त्याने लुटला. पण एकच गोष्ट अशी घडली, शेवटी वराडाबरोबर असलेली हॅरी आत्ता कुठे सापडत नाहीये आणि शिवाच्या टोळीतला मार्तंडा तोही गायब आहे. बघूयात पुढच्या भागात मार्तंडाने हॅरीला पळवलंय का हॅरीने परत एकदा मार्तंडाचा सूड घेतलाय. भेटूयात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.